बातमी गॅस सिलेंडरच्या संदर्भातली आहे। सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यानं अनेक ग्राहक त्रस्त आहेत। याच्याच अनुषंगानं सोलापूरमध्ये एका गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची गर्दी दिसते। या गर्दीमध्ये उभ्या असलेल्या एका ग्राहकाला उन्हामुळे भोवळ आली। यामुळे गॅस एजन्सीचा चालक आणि ग्राहकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं चित्र निर्माण झालं। आमचे सहकारी प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी याचा आढावा घेतला। पाहूया। युद्धाच्या झळा या सोलापुरात तीव्र उमटतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच लोक जे आहेत ते गॅस घेण्यासाठी जे ते गॅस एजन्सी बाहेर जे आहे ते रांगा केल्याचं चित्र पाहायला मिळते। नंबर लावून सुद्धा गॅस मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे। आताच मी सध्या उभा आहे सोलापुरातील कुमटा नाका येथील इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर। येथे एका आता व्यक्तीला उन्हात गॅस साठी उभारले असताना बोळ आल्याचं चित्र पाहायला मिळालं। पण पाहू शकता अनेक नागरिक जे आहेत ते गोरगरीब लोक जे आहेत ते कामगार वर्ग आहे मोठ्या प्रमाणात आणि गॅस साठी जे आहे त्यांनी लाईन केल्याचं चित्र पाहायला मिळते। काय सांगाल, कधीपासून उभारलं? सकाळी 6 पासून उभारला होता, अजून आतापर्यंत चाकी देण्याचं नाही। उभारला ऑफिस 11-12 वाजता, आता 12 वाजता, आता किती 1 तास झाला, आता सर्व बंद आहे म्हणाला। आता 3 दिवस झाला आता इथं उभारून। सर मी सकाळी 6 ला आलोय आणि तो पहिले आपल्याला बिना सर्व्हरच टाकी देत होते आणि आता आपल्याला टाकी भेटे नाही। सर्व्हर डाऊन आहे। 1 महिन्या अगोदर बुकिंग झालंय माझं, पण मला काय घरी टाकी नाही। 27 तारखेला देतो म्हणले, आम्ही महिना झाला नंबर लावून। 27 तारखेला देतो म्हणले, फोन केला तर ऑफिसला येऊन भेटा म्हणले। मग 2 दिवस झाले आलो टाकी घेऊन। फोन बंद आहे यांचा। आता हे नंबर देत, उद्या मी फोन करतो, जर फोन नाही उचलला घरपोच झाला तर मी काही येणार भांडणं करणार। पाहू शकता आपण प्रशासनिकेकडे गॅस जो आहे तो सुरळीत आहे हे सांगत असताना नागरिक मात्र गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी करत असल्याचं गॅस एजन्सीवाल्याचं म्हणणं आहे। मात्र नागरिकांना अद्याप गॅस वेळेवर जो आहे तो पुरवठा केला जात नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।